नमस्कार, माझे नाव श्रीमान मुरलीधर उर्णे. माझ्या शाळेचे नाव सौ गंगामी विद्या मंदिर. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, अशा या मराठीचा अभिमान राखणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागवत होते. चवीत थोडेसेच पीठ होते, पण ते 4 वाहनांना पुरेसे नव्हते. ज्ञानेश्वर एका घरापाशी आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. नंतर त्या माणसाने पुन्हा दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे. संन्यासाचं पोरगा ना रे तू? भिक्षा पाहिजे तुला? हे घे. आणि त्या कर्मठ माणसाने झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. नंतर त्या माणसाने त्यांची झोळी सोडली आणि म्हणाला, अरे थांब थांब, या भाकरी पण घेऊन जा. असं डोळं काढून काय बघतोस? चल निघतेस. एवढ्यात संध्याकाळ झाली. इथे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवात लावली. ती विठ्ठलाची मूर्ती म्हणजे तिच्या आई बाबांची आठवण. ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली. तिला तेवढ्यात चाहूल लागली की ज्ञानदादा आलाय. तिने पटकन रामरक्षा उरकली व आपल्या भावांसाठी पानं वाढली. निवृत्ती आणि सोपान दोघे मिळून बसले. तेव्हा तिने विचारले, हे काय? दोघेच कसे? ज्ञानदादा कुठे? सोपानानं उत्तर दिलं की त्याला भूक नाही म्हणतो. अरे असं कसं भूक नसेल? थांब, मीच बोलवून आणते त्याला. असं म्हणून मुक्ताई खोपटात गेली. ते खोपट म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत रचलेल्या जागेत तो लहरीत धावा जाऊन बसायचा. दादाची झोळी तर इथेच होती. अगं बाई, ह्या झोळीत तर माती आणि शेणाच्या गोऱ्या कुणा दुष्ट्याने केले असणार. म्हणूनच माझा ज्ञानदादा रुसून बसलाय. ए ज्ञानदादा, ताटी उघड ना, ताटी उघड ना. ए ज्ञानदादा, ताटी उघड ना, ताटी उघड ना. ज्ञानदादा, ऐकलंस? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे ज्ञानदादा, ताटी उघड ना. ह्या झोळीत तर माती आणि शेणाच्या गोऱ्या टाकणाऱ्याची बुद्धीच भ्रष्ट झाली असेल. म्हणून तू का दुःख होतोस? तू का कष्ट होतोस? अरे शे, तू बोल. तिथे तण असायचंच. फुले फुलतात तिथे काठी खुपायचेच. केवढा फुलतो तिथे नाव निघायचेच. आचार्य काय ज्ञानदादा, सारं जग जरी अग्नीसारखं दाहक झालं तरी संतांनी मात्र पाण्यासारखं शीतलच असायला हवं. ज्ञानदादा, ताटी उघड ना. तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. विश्वकल्याणासाठी दार उघड. अंधारात चाचपडणाऱ्या या समाजासाठी दार उघड. दादा, दार उघड. दादा, दार उघड. माझे पाय दुखायला लागले. दार उघड दादा, दार उघड. विश्वकल्याणासाठी घालत असलेली साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागी झाले. मुक्ताईने त्यांच्या जीवनातली पसरलेला नैराश्याचा काळातून दूर केला. त्यांनी धावत येऊन दार उघडले आणि दारात उभा असलेला मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, आज तू माझी उद्धारकर्ता झाली आहेस. तू मला संतांच्या ठाई असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली आहेस. खरोखरच मुक्ताईने ज्ञानेश्वरांना अध्यात्म प्रत्यक्ष जीवनात कसं जगायचं हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिलं. चला तर मग आपण पण मुक्ताईकडे एक मागणे मागूया. सर्वे सुखेन सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पञ्चुत, मा कचित् दुःखमा पुण्यात्, मा कचित् दुःखमा पुण्यात्. धन्यवाद.